काय बोलत होता आणि भरपूर भाऊकडे नाही बोलले भाऊ राज्यात गुन्हेगारी अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढलं असून राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडलाय। दरम्यान अल्पवयीन मुलीला रिक्षावाला अश्लील इशारा करत असल्याचं लक्षात येताच नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न अवस्थेत त्याची धिंड काढत काश्मीरा पोलीस ठाण्यात आरोपीला नेण्यात आले। मीरा रोड परिसरात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली। या घटनेची चित्रफीत व्हायरल झाली असून काश्मीरा पोलीस आणि रिक्षा चालक राजू वर्मा याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 74, 75, 2 तसेच बालकांची लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याचे पोस्को कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आम्ही आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती काश्मीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे। नक्की काय घडले? अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या एका रिक्षावाल्याला नागरिकांनी चोप देऊन धिंड काढली। रविवारी संध्याकाळी मीरा रोडच्या काश्मीरा परिसरात ही घटना घडली। पीडित मुलगी 12 वर्षाची असून मीरा रोड परिसरात राहते। 38 वर्षे राजू वर्मा नावाचा रिक्षा चालक तिला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता। रविवारी 5 जानेवारीला संध्याकाळी ही मुलगी कामानिमित्त घराबाहेर गेली होती। त्यावेळी राजूने अश्लील इशारे करत तिला सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी खुणावले। मुलीने लगेच तेथून पळ काढला आणि घरी येऊन हा प्रकार सांगितला। या भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते अजय साळवी यांनी रिक्षावाल्याला रंगेहात पकडण्यासाठी पीडित मुलीला पुन्हा त्याच रस्त्याने जाण्यास सांगितले आणि सापळा लावला। मुलीला परत आलेल्या पाहून रिक्षावाल्याने पुन्हा अश्लील इशारा केला। ते पाहून उपस्थित नागरिकांनी त्याला रंगेहात पकडून बेदम चोप दिला आणि अर्धनग्न धिंड काढत काश्मीरा पोलीस ठाण्यात नेले। आरोपी रिक्षा चालक राजू वर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे।